शेतकरी मित्रांनो, तर आज आपल्याला आहे बघा क्रिसमस नाताळाची सुट्टी आणि सकाळधरण आपलं काम चालू झालेलं आहे. आणि सकाळी उठलो, जरा कॉक एक बाद झाला होता, कॉक नीट केला आणि सकाळधरण बघा आता ही जवळजवळ 8वी 9वी बारी आहे मोटर चालू करायची. एक मोटर पलीकडली मोटर चालू केली, आता ही दुसरी मोटर चालू करायला आलेलो आहे. आणि सकाळधरण 7-8 येड झालेत बघा. सारख्या 5 मिनिटांना मोठा बंद पडते. एक हिकडली चालू करून तर हिकडली चालू करून तर हिकडली. आता आलोय बघा इथं, ही मोटर बंद झाली आहे. आणि आज तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो सुट्टीचा दिवस कसा असतोय. त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपला जास्त व्हिडिओ व्हायरल होईल. तुम्हाला आज सांगतो सुट्टीचा दिवस कसा असतोय ते. तर बघा आलो इथं मोटर चालू कराय. आता ही मोटर चालू करायची. तर बघा ही मोटर आता चालू करतो. ही काय मोटर चालू होईना, खालनं टाटर उचलला, मोटर चालू झालेली आहे. आता पाणी ओढलेलं आहे. आता पेटी झाकून जातो. वर चालू आहे ज्वारीत पाणी चालू केली ना, आता चाललेलो आहे वर. आणि काही जण म्हणतात की शेतकऱ्याला काय आपलं बरं असते, चांगलं असते. आज तुम्हाला सांगतो कसं असते शेतकऱ्याचं काम. आणि सुट्टी दिवस तर काय बोलूच नका तुम्ही. आता ज्वारीत आलेलं आहे आणि आता दिवसभर तुम्हाला सांगतो कसं असते ते, म्हणजे शेतकरी पोराचं काम कसं असते सुट्टी दिवशी. बघा आता आपला हा प्लॉट झालेला आहे भिजवायचा आणि आता ह्या प्लॉटला पाणी लावायचा आहे. आता वाजलेले आहे 12, अजून आंघोळ नाही. आता आंघोळीला जायचं आहे. आता इथला चेंबूर आवळायचा, तो ह्या कोपऱ्यात इथं चेंबूर आहे लिंबाखाली, इथला चेंबूर आवळायचा आणि मग वर जायचं. वर मग ह्या प्लॉटला पाणी लावायचं आणि मग आंघोळीला जायचं. आता बघा ती चेंबूर आवळलेला आहे. आता पायपा घेऊन चाललेलो आहे. आता वर पायपा इथं बसवायच्या आणि मग जायचं घरला. आता पायपा जोडलेल्या आहेत आणि आता पाणी सोडलेलं आहे एक साऱ्याला. आता ते लिंबापर्यंत पाणी जाते बघा, ती लास्ट दाम दिसतो तिथपर्यंत. आता जाऊन आंघोळ करून यायचं, तोरपर्यंत भिजतो ते सारा जातो इकडला. घरी चाललो होतो आणि घरी जाताना वाटेवर नुसतं वाटेवर जातोय राहण्यातून, तोरपर्यंत फवाराय माणूस आला. आता अजून इकडं हंडा आणि बार्टीने हे आलो, ते औषध तीन हे आलो आहे, अजून घरी गेलो नाही. आता हंडा ही घेऊन जायचं, खाली आलो आहे आणि मग परत घराकडे जायचं, औषध ही करून देऊन सगळं मग जायचं. आता आलो आहे हंडा न्यायला, हंडा बार्टी माप सगळं घेऊन जाणार आहे आणि मग देऊन मग औषध करून मग घरला जाणार. केलं आणि फवारायला लागलेले आहेत, पद्धतीने फवारणी चालू आहे. आणि उसाची माहिती मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ही बघा कसं लागवण केलेली आहे. आणि रोपं आहे ते आणून लावलेले ना, आणि आज ती त्यांना आणून एक 10 दिवसावर होऊन गेलं, त्यांना येळून चालू आहे. आणि बघा अशा पद्धतीने चालू आहे. बघा आपल्या आंघोळ केली, आलो माघारी आता दाराला. आंघोळ केली, जेवण केलं. जेवण म्हणजे आज आपला उपवास होता, फाळे केलं होता, शाबू खाल्ला. आणि आता आलेलो आहे दाराला. दुसरं सारा एक भिजला, दुसरं दार वळवलं. तोपर्यंत एक मोटर बंद झाली, एका मोटरला काय ऑटो आहे, एक मोटर बंद झाली. आता ती मोटर चालू करायला चाललो आहे. आणि आता 1-2 तासात लाईट जाते, 2 तास तेवढी चालवायला लागते. आता एक सारा गेला लांबडी खाली, दुसऱ्या साऱ्याला वळवले. आता चाललो आहे मोटर चालू करायला. येता येता ऊस घेऊन आलो, ऊस गुरांना आणला होता. ऊस घेऊन आलो, खात आलो. आता मोटर चालू करायला चाललो. आता पेटीजवळ आलो आणि आता पेरू आणला होता, पेरू खात आलो. आता मोटर चालू करतो, काय चालू होईना. आता बसलो 2 मिनटं, बसतो 5 मिनटं, 10 मिनटं बघतो. चालू झाली तर बरं, नसेल तर मग आपलं फवारणी चालू आहे तिथं जाऊन बसाय. आता मोटर चालू होते बघतो. आणि मोटर चालू झालेली आहे. आता वर दाराकडे जाय. शेतकरी मित्रांनो, आता 2:45 वाजता लाईट गेली आणि आता एक सिंगल पीस तेवढी मोटर चालू राहते. आणि 3 पीस 2 मोटर सकाळी आपली 7 वाजता लाईट आलेली होती आणि आता 2:45 वाजता गेली. 2:45ला आली होती, 2:45ला गेली. 8 तास लाईट असते आपल्याकडं. आणि आता सिंगल पीस जी चालू झालेली आहे, हो तुम्ही बघू शकता. हो महाग ही 8 तास मोटर आता सिंगल पीस चालू आहे सध्या.
आणि आता 2 साऱ्याला सोडले आणि आता मी चाललेलो आहे घरी. घरी जाऊन जरा अभ्यास करायचा, थोडा अभ्यास आहे. आणि मग परत थोड्या वेळा 1 तासानंतर मग परत माघारी येणार, परत जाऊन 1-2 साऱ्याला सोडून जाणार. बघा आता चाललेलो आहे घरी. बघा आता माघारी आलेलो आहे आणि इकडल्या साईडला मी 2 साऱ्याला जे पाणी सोडलं होतं ती सारं भिजलेलं आहेत. आणि आता एका साऱ्याला पाणी सोडलेलं आहे. आणि त्या लिंबापर्यंत बघा, तो का ती लिंब दिसतोय ती, त्या लिंबापर्यंत भिजलेला आहे. इकडे एक सारा राहिलेला आहे ह्याकडं, तेवढं डीप्याकडं. आणि आता इकडल्या साईडला चालू करणार आहे. एवढं 2 सारं भिजलं का मग या साईडचं 2 सारं भिजलं का मग इकडल्या साईडला चालू करणार आहे. राहिलेले 2 सारे पण भिजलेले आहेत. लास्ट या साऱ्याला सोडलेलं आहे. आणि आता मोटर बंद करायला चाललेलं आहे. आणि आता आपल्याला दुधाला पण जायचं आहे. आणि अंधार पण पडायला, दिवस मावळायला आलेला आहे हे बघा. आणि इकडली साईड झालेली आहे आपल्या मागडली साईड, मागच्या साईडची. आणि इकडली साईड राहिलेली आहे बघा. तर ह्याला आपण आता उद्या सकाळ पाणी लावणार आहे. तर मी आता चाललेलो आहे मोटर बंद करण्यासाठी. आणि मोटर जवळ येऊस तर बघा पूर्ण दिवस मावळलेला आहे. आणि आता मोटर बंद करतो. म्हणजे बघा पूर्ण दिवस मावळलेला आहे. मला नुसतं मोटर बंद करण्यासाठी एवढा टाईम लागतोय आपल्या रानापासून इथपर्यंत येऊस. बघा आता मोटर बंद केली. आता वर जायचं आहे दुधाला. मग आता घरी जाऊन हातपाय धुवून मग दुधाला जाणार. बघा आता आपण दूध घालून आलो आणि आता आपलं काम झालेलं आहे सगळं. आता अभ्यास करत बसायचं. आता जेवण आधी करायचं, आता उपास सोडायचा आहे. तर बघा आपलं दिवसभराचं काम असं झालं आहे. कमेंट करून सांगा मला कसा गेला क्रिसमसचा दिवस. शेतकरी मला कसा क्रिसमसचा दिवस असतोय किंवा सुट्टीचा दिवस कसा असतोय नक्की सांगा.